मंडळी, वर्षातून 24 एकादशी येतात आणि जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात एका अशा महाएकादशीचा उल्लेख आहे जी दरवर्षी येतच नाही. तब्बल 36 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ब्रह्मांडात एक असा दुर्मिळ योग तयार होतो जो एका रात्रीत माणसाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतो. हिचे नाव आहे परमा एकादशी. ही फक्त एक तिथी नाही, तर निसर्गाने 3 वर्षातून एकदा दिलेला एक सिक्रेट कोड आहे. जर तुमच्या आयुष्यात प्रचंड आर्थिक संकट असेल, पैशाची चणचण असेल किंवा केलेले प्रयत्न अपुरे पडत असतील, तर या एकादशीची कथा आणि त्यामागचे विज्ञान तुमचे आयुष्य बदलू शकते. ही कथा काय आहे आणि या एकादशीच्या रात्री नक्की काय घडते, चला जाणून घेऊया. द्वापार युगात स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला ही कथा सांगितली होती. कांपिल्य नगरीत सुमेध नावाचा एक अत्यंत विद्वान पण अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी पवित्रा ही नावाप्रमाणेच महापतिव्रता आणि संस्कारी होती. परिस्थिती इतकी बिकट होती की अनेकदा त्यांना 2-2 दिवस उपाशी राहावे लागायचे. गरिबीला कंटाळून एक दिवस सुमेधने परदेशी जाऊन पैसे कमावण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला थांबवले आणि एक अशी गोष्ट सांगितली जी आज आपल्या प्रत्येकाला लागू होती. पवित्रा म्हणाली, स्वामी, पूर्वजन्मी आपण जे दान केले नाही ते आपल्याला या जन्मात मिळणार नाही. आपण जगात कुठेही गेलो तरी आपले प्राक्तन म्हणजेच आपले कर्म बदलणार नाही. त्यापेक्षा इथेच राहून ईश्वरावर विश्वास ठेवा. आणि त्याच रात्री त्यांच्या दारात साक्षात महर्षी कौंडिन्य आले. सुमेध आणि पवित्राने त्यांची सेवा केली. ऋषींनी त्यांची गरिबी पाहून त्यांना सांगितले, तुमच्या पूर्वजन्मातील कर्माचे ऋण फिटण्याची वेळ आली आहे. अधिक मासातील कृष्ण पक्षात येणारी परमा एकादशीचे व्रत करा. हे व्रत साक्षात कुबेराला ऐश्वर्य देणारे आहे. पण मित्रांनो, या उपवासात नक्की असं काय करायचं होतं ज्यामुळे त्यांचे नशीब बदलले? तिथेच लपलेलं आहे एक मोठं वैज्ञानिक रहस्य. सर्वात आधी हे समजून घ्या की ही एकादशी 3 वर्षातून एकदाच का येते. सूर्यवर्ष 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष 354 दिवसांचे. या दोघांमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हाच फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास किंवा धोंड्याचा महिना म्हणतो. अनेक जण याला मळ मास म्हणून अशुभ मानतात, पण शास्त्रात त्याला पुरुषोत्तम मास म्हणजे सर्वात पवित्र महिना म्हटले आहे. विज्ञानाच्या दृष्टीने 3 वर्षांच्या या मोठ्या सायकलमध्ये जेव्हा ऋतू बदलतात तेव्हा शरीराला एका मोठ्या सर्व्हिसिंगची गरज असते. परमा एकादशीला जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीरात ऑटोफॅगी प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच शरीरातील निरोगी पेशी उपाशी राहिल्यामुळे आतल्या आत असलेल्या विषारी आणि कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींना खाऊन नष्ट करतात. म्हणजेच हे व्रत कर्मासोबतच तुमच्या शरीराचेही डिटॉक्सिफिकेशन करते. ऋषींच्या सांगण्यावरून सुमेध आणि पवित्राने 5 दिवस अत्यंत कडक पंचरात्री व्रत केले. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्यांचे सर्व दारिद्र्य दूर केले आणि त्यांना कुबेरेसारखे ऐश्वर्य दिले. मंडळी, या कथेचा खरा संदेश पैशात नाही तर कठीण काळात एकमेकांना दिलेल्या साथीत आहे. जर तुमचा जोडीदार तुमच्या संकटात खंबीरपणे उभा असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. या 3 वर्षातून एकदा येणाऱ्या दुर्मिळ परमा एकादशीला तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर हो, हीच प्रार्थना. माहिती आवडली असल्यास रीतिवेदाला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त करा.